दरम्यान नाना आणि मात्र चेंडू उंच मारला होता आणि तेवढाच उत्कृष्ट झेल पकडलाय तो मुसळ चांदेवाडी संघाकडनं आणि गडी बाद होतोय. हा दुसरा गडी बाद होतोय 6 धाव संख्येवरती. 6 धाव संख्येवरती. निलेशजी मला वाटतं हा आत्मविश्वास सचिन मापदी यांनी पण मंडळ स्टेजवरती यायचं. शेवटचा पुकार आहे. जबरदस्त लॉंग ऑन आणि तेवढं सुंदर शतरक्षण. ओ हो गडी बाद होतोय तिसरा. निलेशजी सकाळपासूनचं क्षेत्र आपण पाहत आहे. थोडंसं धावपट्टीवरती थोडासा चेंडू कमी उसळतोय आणि कुठेतरी स्कोअरला कमी गती आहे असं तुम्हाला वाटत? पुन्हा एकदा सुंदर लेग समोर मारलेला चेंडू पाहूया झेलबात होतो का आणि हा सुंदर झेल टिपलेला आहे तो मला वाटतंय दर्शनने. आणि दुसरा गडी बाद होतोय संदेश. मोठा मासा गळायला लागलेला आहे संदेशचा आणि 2 गडी बाद होत आहे. 2 गडी बाद धावसंख्या 13. आणि आता मात्र कमबॅक केलेले आहे कुणालने आपल्या संघासाठी आपल्या सामन्यासाठी आपल्या स्वतःसाठी. मोठा सामना पाहायला मिळतोय प्रेक्षक वर्गाला. वावे चिंचाटवाडी विरुद्ध साखर जांभूलवाडी. निवेगावचे सुपुत्र आहेत सचिनजी जंगम साहेब. प्रत्येक 3 षटकार मारले असते 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि लागोपाठ 3 चौकार मारलेस तर 501 रुपयाचं पारितोषिक आले आहे. याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. चांगला झेल घेतलाय आणि रत्नेश याला माघारी परतावलंय तर दुसरा गडी बाद होते तो वावे चिंचाटवाडी या संघाचा. चांगल्या प्रकारची गोलंदाजी चांगलं क्षेत्ररक्षण सजवलंय ते साखर जांभूलवाडी या संघाने. मारा करतोय महेश. सुंदर असा मारलेला चेंडू पाहूया. हा झेलबाद होण्याची शक्यता स्वतःच्या गोलंदाजीवर कॉटन बॉल घेतलेला आहे तो सूरजने. दुसरा गडी बाद होतोय. दुसऱ्या विकेटचं पतन होतंय. महेश बाद होतोय आणि दुसरा धक्का. 2 गडी बाद धावसंख्या 10. आणि आता मात्र बॅकफुटला गेलेला दिसतोय तो कुरवळ जावळी संघ आणि तळवट ग्रामीण स्टार संघ चांगल्या अवस्थेमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतोय. 35 धावांचं आव्हान असताना 10 वर 2 गडी बाद झालेले आहेत. पहिलं दुसरा षटक घेऊन आलाय अभि. यावेळी मात्र मोठा प्रहार. काही काळ हवे चेंडू आहे बघायचंय झेल होतोय का आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल टिपलाय. गडी बाद. पहिला आद्रा अक्षय बॅक टू द पॅव्हिलियन. नक्कीच या वेळेला मात्र झेल टिपला गेलाय. एक रिले झेल आपल्याला पाहायला मिळाला. प्रथम फर्स्ट अटेम्प्ट मध्ये नाही तर पहिलंच तुला खेळताना पाहिलं आणि तू सदस्य भोसलेचा झेल टिपला असं पाहायला भेटत रोहित पटोद. ओके पच 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 निर्णय करतायत. अपील भेटतंय. मोठा गडी बाद झालाय. गणेश हुतेकर बॅक टू द पॅव्हिलियन. थोडासा उसळ कमी उसळ घेताना पाहायला मिळतोय. दरम्यान उंच जबरदस्त आणि हा उंच स्टेप आउट करण्याचा प्रयत्न होता आणि तेवढाच सुंदर शतरक्षण जबरदस्त. हा दुसरा आद्रा बसतोय आणि गाडी क्रमांक बाद होतोय 2. अतिशय सुंदर. निलेशजी ही कॅच जी पकडले एवढ्या लॉंग ऑन वरून 30 गज यार्डमध्ये येऊन कॅच पकडले. खरोखर कौतुक करावं लागेल या खेळाडूचं. शतरक्षण जे केलंय त्याबद्दल तुम्ही 2 शब्द व्यक्त करा. कारण की हे पंचकृषी आपल्या या 15 गावातले खेळाडू आहेत. अभिमान वाटतो ज्या पद्धतीचे हे खेळ करतात आणि एवढं चांगलं प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलंय त्याबद्दल काय सांगाल? खेळ दाखवण्याची पुन्हा एकदा मदन तयार. मात्र चांगला चेंडू आणि क्या बात आहे. मदनने स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अगदी वेगवान झेल टिपला गेलाय आणि तो झेल कोणाचा टिपला गेलाय? तो झेल गेलाय वैभव अदवडेचा. एक धामनन गावचा हुकमी असा फलंदाज वैभव बॅक टू द पॅव्हिलियन. सुदर्शनजी काय सांगाल या झेल बद्दल आणि या क्रिकेट बद्दल? हॅलो. खरं तर मदन चांदे 15 गावातला एक आयकॉन प्लेअर. मुसळ चांदेचा एक अष्टपैलू खेळाडू. अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये आपण पाहतो. अनेक श्रीराम चषक 2024 मध्ये. आणि मात्र बॅकफुटला जाऊन काही काळ हवेत आणि यस व्हॉट अ कॅच ऑफ द मॅच. वेल प्लेड. गडी बाद. चला टीम मीटिंग नका करू प्लीज. मॅच ऑन करा. ओमकार बॅक टू द पॅव्हिलियन. गडी विकेट क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय ओमकार राजमानेच्या स्वरूपात. नवीन आलेला फलंदाज सुजल.